मनसे महायुतीत सहभागी होणार असं रान उठलं। मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत भेटीगाठी झाल्या आणि एकदम शांतता पसरली। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का, पाहूयात या रिपोर्टमध्ये। निवडणुका सुरू झाल्यानंतर मनसे महायुतीत, आमदार आदित्य ठाकरे यांचं सूचक वक्तव्य। उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या तिसऱ्या फेज नंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल। निवडणुकीचं वारं बघून मनसेला सोबत घेणार। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत मनसेनं कोणतीच भूमिका घेतलेली नाही आहे। त्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी एक सूचक विधान केलं। भाजप निवडणुकीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेज नंतर मनसेला सोबत घेण्याबाबत निर्णय घेईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। बघा, याच्यावर मी जास्ती बोलत नाही, पण एक आहे, मला वाटतं उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या तिसऱ्या फेज नंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल अशी भाजपकडूनच आम्हाला चर्चा ऐकू आलेली। दरम्यान महायुतीसोबत जाण्याबाबत राज ठाकरे हेच घोषणा करतील असं मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलं। हे बघा, राज ठाकरे साहेब हे विजनरी नेते आहेत, लीडर आहेत आणि त्यांचं एकंदर दृष्टिकोन, दूरदृष्टी पाहता किंवा त्यांचे द्रष्टेपणा पाहता जो काही राजकीय घडामोडी आहेत चालू आहेत राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये, याचा समाचार गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे साहेब घेतील आणि आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे ती मांडतील। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपा सेना मनसे युतीच्या चर्चा जोरात होत्या। गेल्या काही महिन्यात शिवसेना, भाजपा आणि मनसे यांच्यामधल्या युतीच्या हालचालींना वेग आला होता। मात्र आता या चर्चा थंड झालेल्या आहेत। त्या मनसेबरोबर काय चर्चा होते याची आता मला खरं कल्पना नाही आहे, पण निश्चितपणे महायुतीमध्ये मनसे राहतील याच्याबद्दल मला वाटतं आम्ही पूर्णतः आशावादी आहोत। नाही, ती व्यक्ती म्हणजे का राजसाहेबांचा एक आहे, दबदबा आहे, वजन आहे, परंतु त्यांचा असलेला आत्ताचा मेळावा जो शिव तीर्थावर होणार आहे त्यात ते घोषणा करतील आणि मला वाटतं राजसाहेब हे महायुतीबरोबर असणार आहे। नाही नाही नाही, राजसाहेबांचे आमचे जुने संबंध आहेत। राजसाहेबाला तर सर्वात जास्त आनंद आम्हाला होणार आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली। दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली। मनसेने दोन्ही पक्षांकडे 3 जागांची मागणी केली, पण चर्चेअंती दोन्ही पक्षांकडून एका जागेसाठी ग्रीन सिग्नल मिळाला। याशिवाय भाजपा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या कलाचा अंदाज घेऊन पुढचा निर्णय घेणार असं म्हटलं जातंय। भाजपानं मनसेच्या इंजिनला तुर्तास तरी येलो सिग्नल दिलाय। भाजपा निवडणुकांचं वारं बघून मनसेला ग्रीन सिग्नल देणार का, आणि राज ठाकरे महायुतीच्या ट्रिपल इंजिनला चौथं इंजिन जोडणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। आवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।